तर विजय मेळाव्यानिमित्त उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत। मात्र हे दोघं भविष्यातही एकत्रच राहावेत अशी भावना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने दादरमधील मराठी माणसांमध्ये देखील उत्साह संचारला आहे आणि या कार्यकर्त्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। पाहूयात। मनसैनिक आणि शिवसैनिक यांचं मनोमिलन झालेलं आहे का? त्यासाठी आपल्या सोबत काही मनसैनिक आहेत, शिवसैनिक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे वेगवेगळे होते। उद्या दोन्ही नेते खूप वर्षानंतर एकत्र येत आहेत। काय भावना आहेत? पहिल्या खरोखर बरं वाटतंय, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि मराठीसाठी ज्यांनी लढा दिला त्या भूमीवरती मराठी माणूस एकवटतोय हे बघून खूप 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 आनंद होतोय। सर्व सामान्य मराठी माणसांच्या मनात पण आनंदाची एक लहर आलेली आहे। एक आनंदाचा एक उत्सव साजरा केल्यासारखा तो बोलतो ना आपण, तसा एक उद्या एक क्षण येणार आहे। तो हे तर झाले मनसेचे नेते, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना सुद्धा विचारणार आहोत। कदमजी, उद्या सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार आहे, भाषण होणार आहे। जसं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तसं तुमचं सुद्धा आहे, नेमकं काय वाटतंय? नाही, उद्या एक ऐतिहासिक दिवस लिहिला जाईल की जी दोन ठाकरे बंधू एका व्यासपीठावर असतील आणि तेही मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी ते एकत्र आले। हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आम्हालाच नाही तर प्रत्येक माणसाला आनंद आहे। आता इथे आमचे मित्र आहेत इराणी, हे महाराष्ट्रात राहतात, पण त्यांनाही जरी विचारलं तरी तेही सांगतील की हे दोघं एकत्र आलेत। इथे असलेली लोक ते बघा, तिकडे दाखवा, त्यांना विचार, त्यांना पण बरं वाटतंय, त्या लोकांनाही बरं वाटतंय। म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या महाराष्ट्रातल्या कुटुंबाला हा क्षण कधी येतोय, होऊ घालतोय, याची लोक वाट बघत होते आतुरतेने आणि आज तो क्षण आलेला आहे। फक्त आजपासून तो उद्यावर राहिला पाहिजे तसाच, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे, जेणेकरून मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राची प्रगती होईल उत्तरोत्तर। आपल्यासोबत काही अजून पदाधिकारी आहेत शिवसेनेचे, तुम्हाला काय वाटतं उद्याची सभा झाल्यानंतर हे दोघांचं एकत्र राहणं असंच राहायला पाहिजे? राहणारच ना, आणि राहिलंच पाहिजे। जर मराठी माणूस एकत्र राहिला किंवा एकत्र झाला तर काय घडू शकतं? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे घडू शकतं। त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व निर्माण होऊ शकतं। तसंच आज राजसाहेब आणि उद्धवसाहेब जर एकत्र आले तर नक्कीच ह्याच्यात मराठी माणसाचं भलं आहे आणि खरंच हा एक मोठा आनंदाचा क्षण असणार आहे जो आम्हाला स्वतःला अनुभवता येणार आहे आणि तो आनंद आम्ही असाच लुटणार आणि याच्यापुढे पण ही एकी अशीच राहील ज्यातून मराठी माणसाचा पुन्हा एकदा इतिहास घडेल। पहिली गोष्ट तर दोन भाऊ एकत्र आले त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि मराठी माणसाची जी काही ताकद आहे ती दोन भाऊ एकत्र आल्यावरती दिसली आहे। जो सरकारने GR कॅन्सल करण्यात धसका घेतलाय ना, तो त्यांनी GR कॅन्सल नाही केला पाहिजे होता आणि जो मोर्चा निघाला असता ना, त्या मोर्चाचा इतिहास पूर्ण महाराष्ट्राने बघितला असता। सामान्य नागरिक आहेत या विभागातले, त्यांना सुद्धा विचारणार आहोत, काय सांगतात, काय लगतं, काय वाटते आपल्याला? नमस्कार। लगता है पकता है कुछ नाही, काय वाटतंय बरं आहे ना? तर कसं आहे की मराठी माणसांना महाराष्ट्रात रिस्पेक्ट असली पाहिजे। ती रिस्पेक्ट लोक हलक्यात घेतात ते मराठी लोकांना। तर जेव्हा प्रबोधनकर साहेब होते किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज होते, जेव्हा ते मुघल लोक आपल्याला हलक्यात घेतले होते तेव्हा ते उभे राहिले होते। नंतर प्रबोधनकर साहेब उभे राहिले होते, नंतर बालासाहेब होते, नंतर आपले राज आणि उद्धव साहेब आहेत। तर जेव्हा हे दोघे एकत्र आहेत तर लोक आमचे जे मराठी लोकांचे जे हित आहे, जे सामान्य जे गोरगरीब मराठी माणूस आहे त्याचं जे हित आहे ते कोणी हलक्यात नाही घेऊ शकत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।